आता पाहूया लोकसभेसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। एनसीपी कडून की शिवसेनेकडून निवडणूक लढवायची हे मुख्यमंत्री स्वतः ठरवतील। अमोल कोल्हे निर्यात केलेले उमेदवार, शिरूरमधून मीच लोकसभा लढवणार, शिवाजीराव आढळराव पाटलांनी व्यक्त केला विश्वास। मी 20 वर्ष आढळराव यांच्यासोबत संघर्ष केलाय, असं राजकारण करण्यापेक्षा मी घरी बसेन, दिलीप मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया। लोकसभेच्या 23 जागांसाठी भाजपकडून निवडणूक निरीक्षकांची घोषणा। पंकजा मुंडेंकडे उत्तर मुंबई, गिरीश महाजनांकडे उत्तर पूर्व मुंबई, तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड लोकसभेची जबाबदारी। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून निरीक्षकाची नेमणूक नाही। बारामती अजित पवार गटाला सोडण्याची भाजपची जवळपास तयारी, तर नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी शिंदे गट आग्रही। रायगड लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता। मावळसह रायगडची जागा भाजपला मिळण्यासाठी प्रयत्न करणार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं नवं चिन्ह तुतारी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पवारांच्या सूचना। बारामती मतदारसंघातील प्रत्येक गावात कार्यक्रम घेण्याचे आदेश। 2 मार्चला बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात तुतारी चिन्हाचं अनावरण होणार। शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंविरोधात मैदानात उतरण्याची महेश लांडगे यांची तयारी। बूथ कमिटी संमेलनाच्या सभेत लांडगे यांचं वक्तव्य। 10 वर्षात हेमंत गोडसे यांनी काहीच काम केलं नाही, गोडसेंना भाजपनेच निवडून आणलं, आता ते निवडून येणार नाहीत, दिनकर पाटलांचा खासदार गोडसेंवर हल्लाबोल। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवारांचे दुसरे नातू मैदानात। युगेंद्र पवार यांच्याकडून मतदारसंघाचा दौरा सुरू। ग्रामीण भागात युगेंद्र पवारांकडून भेटीगाठींना सुरुवात। आता पाहूया लोकसभेच्या पूर्वतयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघावर भावना गवळींचा दावा कायम। मेरी झाशी नहीं दूंगी, काल शिंदे साहेबांनीही सांगितलंय। भावना गवळी यांची TV9 मराठीला माहिती। मी लगातार 5 वेळा निवडून आलेली आहे, महाराष्ट्रातली पहिली महिला आहे की मी कंटिन्युअसली निवडून येते, त्याच्यामुळे माझा दावा तर आहेच आणि म्हणून मी नेहमी म्हणते मेरी झाशी नहीं दूंगी। कोणाला म्हणण्याला काही अर्थ आहे? यवतमाळमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी, मात्र खासदार भावना गवळींच्या बॅनरवर संजय राठोडांचा फोटो नाही, तर राठोडांच्या बॅनरवर गवळींचा फोटो नाही। दोन्ही नेत्यांमध्ये होर्डिंगवर रंगल्याची चर्चा। बारामतीची जागा अजित पवार गट लढवणार असं मला वाटतं, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। शरद पवार ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत खातं उघडून दाखवावं असं म्हणत दिलं थेट आव्हान। सर्वच लोकसभेच्या जागांवर भाजपचा डोळा असल्याचा रोहित पवार यांचा निशाणा। अजितदादा आणि शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी होणार असाही लगावला टोला। तर भाजप त्यांच्या पक्षाचे सर्वच खासदार बदलणार असल्याचं अंबादास दानवे यांचं भाकीत। काही सरकारी कर्मचाऱ्यांना भाजप तिकीट द्यायच्या तयारीत असल्याचंही वक्तव्य। बैठकीतून महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटेल, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आमच्यासोबत असतील, उद्यापासून ते प्रचारही करतील, रोहित पवारांची माहिती। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा 4 मार्चला नागपूर दौऱ्यावर। भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनास मार्गदर्शन करणार। मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता दल सेक्युलर महायुतीसोबत। जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळेंचं बावनकुळेंना पत्र, पत्रात महायुती सोबत असल्याचा उल्लेख। शरद पवारांच्या सभेनंतर अजित पवारांची मंचरमध्ये सभा। वळसेंच्या मतदारसंघात पवारांची सभा झाल्यानंतर अजित पवार 4 मार्चला उत्तर सभा घेणार।